घरात जर बाई माणूस असेल ना तरच परपंच आहे, ना तर नुसत्या गाड्याने किती परपंच करून दे, कसलाही करून दे, काय पण दे, तर लोटाय गेला तरी त्याला कटाळा येणार, स्वयंपाक करायला गेला तरी कटाळा येणार. आता मरून दे, जाऊन दे, कशाला करायचं आहे आता, पडू नये, जायला गवन तिकडं, जायला गवन इकडं, गवन तिथंच भाकर वशी खाईन तेवढे घे आला. एकला जीवच आहे फक्त माझा, आणि ते 2-3 कोंबडे, पण ते लोकांच्यातच, जरी दाना टाकायचं झालं तरी लोकांच्याच जमिनीवर टाकतोय. माझ्याकडं ना काहीच नाही, आपला जीव आहे फक्त. मेलो 4 माणसं जमली तशी, फक्त माणसं जमायासाठी, पिंड करायसाठी 4 माणसं बसली पाहिजेत आपल्या घरात. बाबा एवढं बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे, असं वाईट बोलू नका. फुटलंय सगळं पत्र, पत्र फुटलं, हे टोप लावलाय, इथं जे बेलर लावलाय, पाण्याचा परवा बेलर आणून लावला पावसात, एक गळते म्हणून लावलाय. हा, तर खाण्याची मुश्किल होणार आहे. उठ होणार तर चुलीकडे जर जाता येणार तर काय करणार, चुलीकडे तर जावंच लागणार. हांडा पाण्याचा असतो, त्याच्यावर तर तांब्या घेऊन त्याच्यात ते गेलंच पाहिजे, पण चालवा नसतं ते जाणार कसं. एवढीच परिस्थिती आहे, दुसरं काही परिस्थिती नाही. अक्षरशः मित्रांनो, या बाबांची व्यथा ऐकून आहे ना डोळ्यात क्षणभर पाणी येते. आता तरी 2 दिवस पाऊस उघडलाय म्हणून ते चांगले, नाही तर पाणी तुंबलेलंच असतं त्याच्यात. घरात पाणी तुंबतंय. हा, मग तुंबलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते लोटायला गवत नाही. आता पाऊस उघडलाय तर ते लोटलंय वैसे तिकडनं ते गांडोळाने आणि उकीर काढल्या, तर बघितलं नाही गांडलाने उकीर काढल्या तर यात रानामध्ये तिथंच फिट आली, तिथंच पडल्यात, उलटी झाली रक्ताची. कोणी बघितलंय कळायला, नंतर लय विचाराने विचार केला लोकांनी की कुठे गेला तेव्हा मग बघायला गेलं. एखाद्या कामाला गेलं ना आपण तर काय करणार, असं बसलं की उठाय गेलं तर हात टेकून, बसायला गेलं तरी हात टेकून. माणूस मग काय म्हणणार, कशाला आलायस, तो काम नाही तुला होत, मग कशाला तो आलायस, नाही का. चालू होत नाही ना रानात, एखाद्या फिट येते ना, तर काय असं पडलं एखाद्या जागी रानात, आपल्याला कोणतं सांभाळणार, कोण उचलून आणणार कुठं रानात पडलेलं आहे. म्हणजे फिट येते, म्हणजे फिट येते म्हणजे चक्कर येते, अशी घर चक्कर येते, धपकन कुठे पण पडत आहे. पोर नाही, बाळ नाही, बायको नाही, बरं नाही, आई नाही, बाप नाही, कोण नाही तुला, तर कशाला उगाच रानात ना भेटतंय ना, तिकडे 4 रुपये भेटतेच आहे ना, तेच खा आपलं, तिथंच मरत. मंडळी नमस्कार. नमस्कार. मी वाटसरून मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कसं आहे, तुम्हाला हे पाहून जरा वेगळं वाटलं असेल. म्हणतात ना, जैसा देश वैसा भेस. या गावामध्ये येण्याचं कारण आहे की या एका व्यक्तीला भेटायचं आहे. त्या व्यक्तीला पुढं बघा कोणीच नाही, ना आई वडील, ना बहीण भाऊ, ना मुलं बाळ. वयाची 60 पूर्ण केली त्या माणसानं आणि फक्त एकटाच जगतोय, आणि सोबतीला आहे 4 कोंबड्या. ज्या ठिकाणी घर उभं आहे ते घर पण त्यांच्या हक्काचं नाही, जे परडं आहे ते परडं पण त्यांच्या हक्काचं नाही, म्हणजे हक्काची 4 फूट जागा पण नाही. तरी हा माणूस कसा राहतोय, त्यांचा जीवन प्रवास आपण आज पाहणार आहोत. चला. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू अटळ असला तरी आयुष्याचे भोग सगळ्यांना भोगावेच लागतात. शेवटचं ठिकाण ठरलेलं असतं, प्रवास मात्र वेगवेगळा असतो. कुणाच्या नशिबात सुखाची हिरवळ असते तर कुणाच्या नशिबी सुकलेलं माळरान. 5 फुटांचं शरीर सोडलं तर स्वतःचं असं काहीच नाही, ना 2 हात जमीन, ना हक्काचं घर. सोबतीला असतात केवळ 3-4 कोंबड्या आणि अस्वस्थ करणारा भूतकाळ. रक्ताचं असं कुणीच नाही. आई वडील, बहीण भाऊ, मुलं बाळं ह्या प्रत्येक नात्याला पारखा झालेला जीव पुण्यापासून 70 ते 80 किलोमीटर दूर असलेल्या राजगड तालुक्यातील जाधववाडी ह्या गावात आयुष्याच्या संध्याकाळी एकांतवासाच्या नरक यातना भोगतोय. एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या, घराबाहेर पडू न शकणाऱ्या श्री बाबू दगडू कचरे यांना आपण आज भेटून त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधी संबंधच नाही ना, कोण रिलेटिव्ह पण नाही इकडं या बाजूला.
मित्रांनो त्या ठिकाणी गाडी पार्क केली. रस्ता एकदम खराब आहे, त्यामुळं म्हणलं आपल्या 2 पायाच्या गाडीने जावं. एवढे मोठे गोटे आहेत ना, तर म्हणलं रिस्क घेण्यापेक्षा 1 to 1 2 केलं गेलं ओके. गावाचं नाव काय माहिती नाही, फक्त एका माणसाकडनं आपल्याला रेफरन्स मिळाला होता की बाबा ह्या हॉटेलच्या मागे एक वस्ती आहे, एक 4-5 घरांची, आणि त्या ठिकाणी एक बाबा आहेत, त्यांना भेटायचं आहे. नाव काय माहीत नाही, फक्त जायचं, विचारपूस करायची आणि चौकशी करून त्यांना आपल्याला भेटायचे. टार्गेट एवढंच आहे. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि देशाचं, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हे प्रत्येकानं जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला पाहिजे. आपण म्हणतोय भारत देश सुधारला, 1 ट्रिलियन इकॉनॉमी होणार आहे. अहो बघा ही 1 ट्रिलियन रास्ता नाही मग व्यवस्थित. तुम्ही ट्रिलियनच्या गप्पा कधी करणार? जेव्हा हे खेडेगाव सुधारतील ना, तेव्हा तुम्ही ट्रिलियनच्या गप्पा करा. तोपर्यंत गप्पा नका मारू. बेसिक गोष्ट आहे ही. रास्ता मिळणं बेसिक गोष्ट आहे, लोकांना मिळत नाही. आता ठीक आहे, गाव जवळ आहे, आपण चालू जाऊ, पण जर गाव लांब असतं काय केलं असतं आपण? बघा आता ठीक, पाऊस पडण्याचं, आजारी कोण पडलं बाबा, आपत्कालीन व्यवस्था, काय इमर्जन्सी आली तर काय करणार आहे? ट्रिलियन तर आपण होऊच, पण जोपर्यंत तुमचे खेडेगाव सुधारणार नाहीत ना, तोपर्यंत ट्रिलियनच्या गप्पा मारणं सोडून द्या. विकास सामान्य माणसापर्यंत पोचेल ना, तेव्हा म्हणायचं खरं आपण सुधारलो. तोपर्यंत गप्पा मारणं अवघड आहे. आता दगड का दोंडा का रस्ता आहे हा कठीण आहे. ओ दादा दादा दादा, कोण आहे का घरात? रे कोण आहे का? इकडे रस्ता दिसतोय. हो दादा, घरी कोण आहे का? अरे तो उघड आहे पण घरात कोण नाही. चला इकडे जाऊया. दारामध्ये केळीची बाग आहे, घरी माणसं नाही आहेत. हो दादा, तो घरात कोण आहे का? इथं घर तर आहेत पण माणसं कुठे गेली? दादा हो, घरात कोण आहे का? इकडं इथं कोण आहे का? अरे पोरांनो, गावात कोण आहे का ना तुमच्या? इथं कोणच नाही घरात. बापरे, घर पण पडले. कुत्रा कुत्रा कुत्रा, दर 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 दर. थांबा थांबा, त्याला बिस्किट देतो ना, त्याला बोलव ना. बोलो बोलो बाबा. हे गावाचं नाव काय? या जाधववाडी. तिथे एक म्हातारा आहे बघ, ते बाबूचा का बाबूदा, कुठे आहे ते? तिथे चला की मला दाखवा. त्यांनाच भेटायचं आम्हाला. ही जाधववाडी आहे का ही? अच्छा, किट आला का? नाही तर नाही भेटायचे. ते एकटे आहेत ना? हा, मग त्यांनाच भेटायचं एकट्या माणसाला. बाबू नाना का? आता आम्ही कसं आवाज देणार? आमची ओळख ना पळख. त्यांचं घर कुठं आहे पण? त्यांचं घर कुठे आहे आणि ते कुठे आहेत मग? जाधववाडी. बाबू नाना तुम्ही या या. तुमचं घर कुठे आहे? चला की तुमच्या घरी, तुम्हाला भेटायला लावलं आम्ही. रसपण झाले का? ले हा हा, बरं बरं बरं. एकदा देवाच्या पायाखाली असलेल्या फुलांनी गळ्यातल्या हारामध्ये असलेल्या फुलांना प्रश्न विचारला की आपण दोघे तर सारखेच आहोत, मग मी पायाजवळ
आणि तू गळ्यात, असं का? त्यावर ते फूल म्हणालं, देवाच्या गळ्यात पोचण्यासाठी मी स्वतःच्या हृदयाला टोचून घेतलंय. बाबांच्या पाठोपाठ त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचलो. बाबू दगडू कचरे. शेत नाही, वाडी नाही, काय नाही, जागाच नाही, तर कशात आपण शेत करणार आहे? मग तुम्हाला 4 पैसे कमवायला उत्पन्नाला काय सोर्स आहे पोट भरायला? मग काय नाही, असंच कोणाचं तरी काम करायचं, कुठं काय करायचं. शे गुडघ्यानं आग लागली तर गुडघ्यानी तर बसताच येत नाही, उठता येत नाही, असं हात टाकायचं, मोठायचं, बसायचं. एखाद्या कामाला गेलं ना आपण तर काय करणार, असं बसलं की उठाय गेलं तर हात टेकून, बसाय गेलं तरी हात टेकून. माणूस मग काय म्हणणार, कशाला आलायस, तो काम नाही तुला होत, मग कशाला तो आलायस, नाही का, असं म्हणणार ना. मंडळी काय मुळे गेल्या? मंडळीला काय अर्थ आहे, असं आम्ही तिकडं पुण्याला असायचो ना, मुंबईला असायचो. माझ्या मेवण्यांनी तिकडं मला मुंबईला नेलेलं आहे, तिकडेच राहायचो. ते मग ते आजारी पडली, तिकडेच पुण्यालाच आजारी पडली, तिथंच वारली. मग तिथनं आपलं मग इकडे चालू. मग त्यानंतर तुम्ही लग्न बिग्न काहीच केलं नाही? पैसाच नाही तर लग्न कशानं होईल? पोरबाळ होती? नाही. आता तुमचं ठीक आहे, तुम्ही म्हणताय थोडं का म्हणा मी काम करतोय, उद्या जर हातपाय पूर्णच थांबले, मग आता स्वयंपाकाचं कसं करता? भातच घालतो आपला. स्वयंपाक तुम्हीच करताय? हां, मीच करतो. रोज भात फक्त? मला आता काय करायचं, भाकरी येत नाही तुम्ही. भात घालायचा आणि काहीतरी कालवण करायचं, तेवढंच खायचं की झोपायचं, पण दुसरं काहीच नाही. घरात लाईट पण नाही? घरात लाईट नाही, ही काय अशी घेतलेली ती सूर्य प्रकारची, तेवढीच आहे. आणि ते सरकार म्हणले तुम्ही कोणते पैसे मिळतात तुम्हाला? राजीव गांधीचे नाही, सर्वण बाळाचं, श्रावण बाळाचे. हा, मग ज्याला कोण नाही त्याला निर्धार माणसं बाळ नाही ना, त्याच्यामुळे भेटते. गुरु बिरा? गुरु नाही, एकला माणूस कुठं गुरु हे करत बसायचं. ती आपल्याला चालवत नाही ना, रानात एखाद्या फिट येते ना, तर काय असं पडलं एखाद्या जागी रानात, आपल्याला कोणतं सांभाळणार आणि कोण उचलून आणणार कुठं रानात पडलेलं आहे? म्हणजे फिट येते म्हणजे? फिट येते म्हणजे चक्कर येते, अशी गर चक्कर येते आणि धपकन कुठे पण पडत आहे ते. असं बोलताच? हां, त्याच्यामुळं काय केलं, हे असं ते आमच्या त्या चुलत भावांची पोरं आहेत ना, त्यांनी मग ही खाट दिली, म्हणलं आपल्या हिथंच झोपत जा आणि हिथंच राहायचं. मग त्यांनीच ही खाट बीट दिली, गादी दिली, त्याच्यावर आपलं असतं. त्यामुळे तुम्ही घरात जास्त बाहेर जात नाही? नाही, माणूस असलं ना तर जातो आपण. हा ना, कुठं पडलं बिडलं काय कळणार कसं काय? हा, मग त्याच्यामुळे आपण नाही बाहेर जात. गुडघे दुखते ते, चक्कर एखाद्या जागी आलं पडलं एखाद्या जागी, काय करणार आपण? सगळं पाणी येतं हो? हा, हे फुटलंय सगळं पत्रा, हे पत्रा फुटलंय, हे टोप लावलाय, इथं जे बेलर लावलाय, हे पाण्याचा परवा बेलर आणून लावला पावसात. एक गळतंय म्हणून लावलाय? हा, हे पण आहे इथं, हे सगळंच गळतंय, अख्खा पत्राच फुटलाय. अरे बापरे बापरे. बाबांची भांडी वरती ठेवली कारण खाली गळते म्हणून. गळतंय म्हणून. अहो, परत हे कवर तुम्ही लावणार हो बेलर? पत्रावर चांगला पडला तर कायमस्वरूपी होऊन जाईल त्याचं काम. पाऊस पडतोय ना भाऊ, म्हणून हे बेलर लावलं. तसं नाही, पाऊस प्रत्येक वर्षी पडणारच आहे ना. पडणारच मग हे असं कवर लावायचं बॅलर? पाऊस आला की लावायचं. आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल, पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा. आयुष्यात लागलेली प्रत्येक ठेच सांगून जाते की रस्ते भलेही कसे असू, विश्वास मात्र पायांवर असावा. तरी 2 दिवस पाऊस उघडलाय म्हणून ते
चांगले, नाही तर पाणी तुंबलेलंच असतं त्याच्यात. घरात पाणी तुंबतंय. हां, मग तुंबलेलं असतं ना, त्याच्यामुळे ते लोटायला गवत नाही. आता पाऊस उघडलाय तेव्हा ते लोटलंय वसं तिकडनं ते गांडोळाने ह्याने उकीर काढल्या तर बघितलं नाही गांडलाने उकीर काढल्या तर यात ते बारीक नाही गांडोळा काढतात ते चरुड्या तसलं काढलेलं आहे ना त्याच्यानं. ते कोंबडे मग जाऊन येतात ते तसं उकरतात तिकडनं खात्यात ते त्याला. नाही पत्रा पडला पाहिजे व्यवस्थित, कारण जर हे गळणं थांबलं नाही ना तर आत किती वाईट अवस्था होईल अजून. ते पोरं म्हणलेत आपण काय करू, आगोट टाकू आगोट्याला म्हणले. त्या आगोट्याला कागोट टाकू म्हणता ते राहिलं तसंच. मग आता पाऊस एकदा पडला की वर चढता येत नाही ना माणसाला, सपाट आहे. ते एखाद्यानं जर एखाद्याचं वर चढलं आणि ते भस्कन खाली आलं तर आपल्या पाहिजे लोकांचे नुकसान होणार. एखाद्याला लागलं बिगलं तर काय करणार आपण. इथं पाणी प्यायल्यावर तुम्हाला कुठे जवळपास आहे का नाही? आहे विहीर वर काय नाही आपलं ह्याचं उबडाचं पाणी असतं ना, ते आता तुम्ही इकडं आला असाल ना रोडनं त्याच्या बघा वैल्याकडे अशी एवढी नळी लावलेली आहे पाणी. हा, मग त्या नळीतून पाणी येतं ना बाहेर, तिथं जाऊन आणतात. त्या बाबांना किंवा त्या पूर्ण जाधववाडीला पिण्याचं पाणी इथून न्यावं लागते. हा नळ नॅचरल नळ आहे हा त्यांचा, 12 महिने पाणी पुरते का नाही तर तुम्ही ते पाणी पिता होय. हा, जवळपास कुठे दुकान वगैरे काहीच नाही? काय नाही. आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला तिथं आता आपण आलो ना तिथं हॉटेल आहे. मग हॉटेलवर काय भेटतं आपलं काहीतरी की बाबा जर आज कालवणाला काहीच नाही तर बाबा जा त्या हॉटेलवर अंडी आणा ना तर काहीतरी आणा आपलं काहीतरी करू असं. तुम्ही मगाशी मला म्हटलात की मला फिट चक्कर येऊन पडते, मग असा का प्रसंग घडलाय का तुम्ही त्यावेळेस फिट येऊन पडलाय? हा, पडलो ना 2-3 वेळा. तर बकरी होती माझ्याकडं, म्हणजे तर बकरी बिकरी असायची माझ्याकडे. ते आता घेतली 2 महिने 4 महिने सांभाळायचे. तर ती मग ते टाकूनच दिलं. ते फिट यायला लागली. एक दिवस रानातच राहिलेलो, पडूनच राहिलेलो. मग ते माणसाने जाऊन आणलेलं कुठं तिकडं रानात आमच्या तिकडं त्या हे आहे ना तिकडं, मग तिकडं आणलेलं आहे. त्या दिवसापासून म्हणले. मग ते लोकांना कसं कळलं तुम्ही पडलाय म्हणून? तिथं पडलेलो आहे कळायला म्हणजे वाटवच होती ना. बकरी रस्त्याने येतो ना आपण, येता पडलं. रस्त्याने येताना बकरी घेऊन सकाळी संध्याकाळची आपण घेऊन येतो ना, त्या टायमाला बकरी घेऊन येताना ते पडलेलं रोडच्या कड्याला. माणसं शेतावाडीत जाते तर ती आलेली कोणती ना त्यांनी मग उचललेलं आणलेलं. अरे बापरे, पण ते डोक्या विकायला लागलं, कुठं मुक्का मार लागला, मेंदूला लागलं, ते केवढं पडायचं? मग त्याच्यामुळेच म्हणलं तर तू जातच जाऊ नको कुठं. पोर नाही, बाळ नाही, बायको नाही, बिरण नाही, आई नाही, बाप नाही, कोण नाही तुला. तर कशाला उगाच राहणार ना, भेटतंय ना तिकडे 4 रुपये भेटतेच आहे ना, तेच खा आपलं तिथंच मरत जा. त्याच्यामुळे आपण नाही पण नको आपल्याला. असं म्हणतात की बाबा जोपर्यंत एखादा बाया माणूस घरात नाही तोपर्यंत त्या घराला शोभा नसते. तुम्हाला कधी असं मंडळीचं ध्यान होतं का? ते असते आता घराची अशी अवस्था नसती, मग सगळं नीटनेटकं असतं. वाटणारच ना. घरात जर बाई माणूस असेल ना तरच परपंच आहे ना. तर नुसत्या गाड्याने किती परपंच करून दे, कसलाही करून दे, काय पण दे. तर लोटाय गेला तरी त्याला कटाळा येणार, स्वयंपाक करायला गेला तरी कटाळा येणार. आता मरून दे, जाऊन दे, कशाला करायचं आहे आता, पडू नये. जायला गवन तिकडं, जायला गवन इकडं, गवन तिथंच भाकर वशी खाईन तेवढे आला गेला दिवस निघून. असं होतंय. बाई माणसाचं तसं नसतं. बाई माणूस तर करणारच, म्हणजे करणारच. पाणी आणणार, स्वयंपाक करणार, काय करायचं ते करणार. पण गड्या माणसाचं तसलं नसतं काम. काय आपणच आहे ना गडी माणसं आहे, पण प्रत्येकाचंच तसं असतं. पण स्वयंपाक करतो रोज? हा, रोज. असं नाही ना की बाबा आज नको करायला उपाशी राहा, असं पोट नाही ना मारित तुम्ही? पोट मारित नाही ना? एखाद बाहेर न कंटाळा आल्यावर काय झालं तसं नका करत. थोडी चटणी खावं काय ना काहीतरी. होईना आता होता झालंच. मग ती भूकही मरून जाते सगळंच. मग कशाला मग जाऊन दे आता, मग संध्याकाळीच करू आपलं खायला आता. मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे आपला वाटसरूचा प्रवास हा गेली 2 वर्ष चालूच आहे. आणि आपण समाजामधील गरीब व्यक्तींना, गरजू व्यक्तींना भेटत असतो आणि त्यांना आपल्या परीने मदत करत असतो. हे बाबा आपल्याला भेटले ते असेच भेटले. एका ठिकाणी आपण गेल्यानंतर एका वाटसरून सांगितलं की अमुक ठिकाणी एक गाव आहे. गाव नाही, छोटी वस्ती आहे, 4-5 घरांची वस्ती आहे. त्या ठिकाणी बाबू नावाचे गृहस्थ राहतात.
वयाची साठी त्यांनी पार केलेली आहे आणि त्यांच्या मागं पुढं कोणीच नाही आहे, ना मूल बाळ बायको आई वडील कोणीच नाही आहे. तर त्यांना मदतीची गरज आहे. आम्ही आज इथं आलो, इथपर्यंत पोहोचलो. माहिती नव्हतं कुठं जायचं, फक्त ठिकाण कळलं होतं की या ठिकाणी त्या माणसाचं घर आहे. गावात चौकशी करून आम्ही इथं आलो आणि कळलं की बाबांचं घर पण व्यवस्थित नाही आहे. पावसामध्ये घर गळत आहे आणि त्या घरामध्ये ते पाणी जे गळत आहे ना ते साठवायला त्यांनी ना मोठे मोठे बॅलर ठेवलेत. जे बॅलर ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो आपल्याला उपयोग म्हणून, तेच बॅलर त्यांनी घरामध्ये पाणी गळू नये म्हणून वापरलेत. किती बेकार आणि विधायक अवस्था आहे लोकांची. लोकांना पाणी साठवायचं म्हणून बॅलर वापरतात, तर हे बाबा आपल्या घरामध्ये पाणी जे गळतंय म्हणून ती बॅलर वापरतात. मला एवढं सांगायचं आहे, शेवटी माणूस हा माणसाच्या उपयोगी पडत असतो. तुम्हाला पण मी आवाहन करेल की बाबांना ह्या ना त्या रूपाने मदत करा, किंबहुना त्यांच्या घरावर जे पत्रे गळतात ना तेवढं तरी बदलले ना तरी खूप होईल. कसं आहे, छोटी छोटी वस्तू छोटी छोटी मदत आहे ना ह्यांनी मोठं काहीतरी कार्य करत असतं. आपल्यापर्यंत आपण सहकार्य करतोच आहे, पण तुम्ही मदत जरी केलीच ना तर ह्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये यायला नक्कीच मदत होईल. बाबा मी तुम्हाला अशी खात्री देऊ शकत नाही की बाबा हे आत्ताच होईल किंवा नंतर होईल, पण 100% ना पुढं मागं तुमच्या घरात पत्र आहेत ना आपण 100% बदलून देऊ. भले कोणी मदत नाही केली, स्वतःहून तुम्हाला मी मदत करेन. मी तुम्हाला स्वतःहून हे आव्हान करतोय, जरी तुम्ही मदत जरी केली तरी चांगलंच आहे, आणि जरी नाही ना केली तर स्वतःहून या बाबांच्या घराचे पत्र आहे ना मी बदलून देणार आहे. फक्त हे पाऊस कमी होता, कारण काय माहिती आहे का, वर गेलं ना ते गळल्यामुळे आहे ना पत्राच खाली येणार आहे. हा खाली येणार आहे. 1-2 महिने जाऊ द्या, या बाबाच्या घरावर आपण ना नवीन छप्पर टाकून देणार आहोत. हा माझा विश्वास आहे आणि शब्द आहे. आता किती दिवस जगणार आहे नाहीच, पण खायला पोटाला लागते ते चुकणारच नाही. म्हणून नाही बाळ नाही कोण नाही म्हणजे कोण देणार आहे. कोणते पडलं एखादं की हातून एकदा आडवं पडलं नाही मग कोण उठवणार आपल्या. तर खाण्याची मुश्किल होणार आहे. उठवणं तर चुलीकडे जर जाता येणार तर काय करणार, चुलीकडे तर जावंच लागणार. हांडा पाण्याचा असतो त्याच्यावर तर तांब्या घेऊन त्याच्यात तर गेलंच पाहिजे, पण चालवा नसतं ते जाणार कसं. एवढीच परिस्थिती आहे, दुसरं काही परिस्थिती नाही. अक्षरशः मित्रांनो या बाबांची व्यथा ऐकून आहे ना डोळ्यात क्षणभर पाणी येते. काय होते माहिती आहे का, आपण आपल्या चौकटी बाहेर विचारच करत नाही. मी माझी मुलं माझा संसार ह्या पलीकडे ना आपलं जगच नाही आहे. समाजाकरता आपण काहीतरी देणं लागतो ना, ही भावना जोपर्यंत डेव्हलप होणार नाही ना तोपर्यंत असे बाबासारखे लोक आहेत ना शेकडो लोक जन्मला येणार आणि त्यांचे असे हाल होणार. मला हे सांगायचं आहे, तुम्ही माणूस बनून जी किंमत देता ना ती द्या, कारण शेवटी हे पण माणूसच आहेत. त्यांना पण हक्क आहे जगण्याचा. त्यांना एक तुटपुंची मदत फक्त करावं, छप्पर टाकावं एवढी इच्छा आहे. मला खात्री आहे की तुम्ही ही नक्की पूर्ण कराल. एक माणसाला जगायला तेल मीठ तिखट धान्य सगळं लागते. यांच्याकडे गुरं नाहीत, शेत नाही, उत्पन्नाचं काही साधन नाही, करणार काय मग. एवढंच आवाहन करतो, माणुसकी जिवंत ठेवा आणि बाबांना मदत करा. किती दिवस जगायचे अडचणी जाईल. आपण आता एवढेच दिवस ह्याच्यातनं कसं की आता हे घर आहे का ना, घर आहे. जर मेलं 4 माणसं जमली तशी फक्त माणसं जमायासाठी पिंड करायसाठी 4 माणसं बसली पाहिजेत आपल्या घरात. बाबा एवढं हे बघा, तुम्ही माझ्या वडिलांसारखे असं वाईट बोलू नका. आणि हे बघा, मरायला मी पण आलोय, मी पण मरणारच एक दिवस, पण तुम्ही असं वाईट नका म्हणू की माझ्या घरावर छप्पर टाका कारण मी मेल्यानंतर 4 लोक आले पाहिजे, असं नका म्हणू. मला ह्या घरात आनंदाने राहायचंय जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना. हा पण असं वाईट नाही बोलायचं. पण आता मी एकला राहीन एवढं शेचं कोपटा कसले असू दे भिजलेलं तरी ते बोललेलं मला काही वाटत नाही. पण 4 माणसं जर आले तर आपल्या घरात तर आता तुम्ही आलो बसलो नाही का चांगल्यावाने वाटलं, मला बी चांगल्यावाने वाटलं. पण माझा जीव किती तळतळ करीत होता की तिथं घरात घाण आणि तिथं कसे माणसं न्याय म्हणून असं किती वाटलं असं वाईट. कसं आहे मित्रांनो, आपण कोणाचं दुःख कमी करू शकत नाही हो, किंवा दुःख विकत पण घेऊ शकत नाही, पण माणुसकी धर्म जपला ना तर बरंच काही होऊ शकतं. तुम्ही जे घर तुमचं आहे ती जागा पण तुमची नाही, परडं पण तुमचं नाही. बापरे बापरे बापरे, खरंच एकला जीवच आहे फक्त माझा आणि ते 2-3 कोंबडे. पण ते लोकांच्यातच जरी दाना टाकायचं झालं तरी लोकांच्याच जमिनीवर टाकतोय. माझ्याकडे ना काहीच नाही, आपला जीव आहे फक्त एक जीव 4 कोंबड्या. हां, पण ती लोकांच्याच जमिनीवर उभं राहतं. तो जर सकाळ म्हणला की मोडून टाकणार जाणार हे पटून
का आपलं काय चालणार आहे, त्याची जमीन आहे म्हटल्यावर तेच झालं, तेच आहे. जागाच नाही, असं उभं राहायला जागा नाही तर घराला कुठनं जागा भाऊ येईल. बापरे, लय परिस्थितीच आहे. काही नाही, थोडीफार फुटभर पण जागा नाही, अजिबात नाही. हे जरा झाड खाली आपण आलं. हे सगळं तुम्हीच केले का बागायत? हा, पण जागा लोकांची आहे. असू द्या ना, पण तुम्ही कष्ट करताय ना. हा, आम्ही करतोय. ते असं केलं होतं पण ते वाचतच नाही, या पावसाच्यामुळे आहे ना ते हे होतं एवढं. फक्त शे करायसाठी हे बांबू आहेत, हां, न तसे बाकीच्यांचा काहीच उपयोगाचं नाही. हे बांबू फक्त तेवढं उपयोगाचं आहे. मग त्या 4 रुपये केळीला का केळी बिळ येतात का? येतात पण ते पावसाळ्याचं आलं ना की हे असे कोण जाते, पडतात, त्या मोडूनच पडतात. तुमचे कष्ट फुकट आहेत म्हणजे. हा, ते शेच्यात नाही काय, पण आता बांबू आहेत ना, शेच्यात शे कष्ट केलेलं काय वायाला जात नाही. हा, बांबू मध्ये आहे 4 पैसे. हा, पण हे असलेत ना काय नाही ते. मग एखाद बारीने येलीच एखादी केळ तर खात्यात परवाळा असे जातात. भाजीपाला हे असं करायचं ना, काय नाही का ते मिरची लावलेले ते मरून गेले ते तसे असं आणि पडद्यात ना जागाच नाही. हे खडूक आहे सगळा, त्या खडकामुळे आहे ना ते काहीच होत नाही. 2-3 वांगी तोडलीत, 2 वांगे तोडलीत ना तरी 2-4 मिरच्या तोडल्या की झालं एकल्या माणसाचं खायचं. 4 माणसं असल्यावर ते पोरबाळ असल्यावर मग आता करत मग दुपारच्याला राहिलं पाहिजे, ते परच्याला राहिलं पाहिजे पोरांना. आपण काय सकाळचं खाणार की संध्याकाळी एकदम खायला जाणार. छान केलं तुम्ही, काळजीने. रोज लागणाऱ्या ज्या वस्तू लागतात, तेल, तिखट, मीठ, हे काही आमच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही करूच नक्की. हे घ्या बाबा. आज बाबांबद्दल आम्हाला समजलं तेव्हा आम्ही आमच्या टीमसोबत त्यांचा आमच्या वतीने ही छोटीशी मदत करत आहोत. त्याचे उपाय नका. शेवटी माणसात देव आहे. देवळात काय आहे? दगड आहे. देव कुठे आहे? माणसामध्ये. मग तुमचं पुण्य घेतलं, मी पंढरपूरला गेलो, अजून काय तेव्हा. नमस्कार. येऊ का? तिथं हे मोजून 7 घर आहेत गावात. गरगाटाचं एक पंख ठेवलेला आपण. खाली गेलतेत ना तिकडे रानामध्ये, तिथंच फिट आली, तिथंच पडलं, उलटी झाली रक्ताची. कोणी बघितलंय कळायला नंतर लय विचाराने विचार केला लोकांनी की कुठे गेला तेव्हा मग बघायला गेली तेव्हा आला तोच टाकला तर घरी. 2-4 दिवस उठलाच नव्हता. नाही काय होतं असं. कधीतरी असं वर्षातली 6 महिने. त्याच्यावर ध्यान ठेवा. कोण जवळपास जवळ कोण आहे? आम्हीच आहे. फक्त लक्ष ठेवायचं का आवाज द्यायचा आहे का कुठे गेले म्हणून, एवढंच. मग स्वयंपाकाचं स्वयंपाकाचं काय नाही, जेवण आपलं असेल तर आम्ही देऊ शकतो किंवा मग ते तो आपल्या हाताने बनवतो कधीतरी. तुमचा आपला आधार आहे, ते बरं आहे. पैसे कोंबडे आणि आणायला लागला. मग त्याला मी खाट दिली इथून, ती माझी खाट आहे, इथून दिली माझ्या मी करता. म्हणलं ही खाट ने आणि तिथं झोप ह्याला घेऊन, नाही का रात्रीचं एवढं चालतं. ते म्हणायचा कोंबडी मारतात नाही का, अशी घेऊन जातात रात्रीची, दम जाते तर मला मारतील बिरतील नाही का, गळा वेळा दाबतील. म्हणलं ह्याला घेऊन झोपत जा. त्याला घेऊन मोबाईल बी सोबत द्यायला लागतो. नाही तर मोठं ब्याच आहे की बाहेर पडता येत नाही. आणि असं रात्रीचं बेल रात्रीची स्वप्न पडतात त्यांना. खानाच लगे मग ती कोंबड्या तिथून उचलायच्या, हिथं आणायच्या, हिथं येऊन झोपायचं. कुणीच नाही त्याला. आम्ही बी आहे पण आम्ही बी लई लांबच आहे की असं जवळचं नात्यातून त्याच्या कोणच नाही. तर भाऊ नाही का, बहीण नाही का, बायको नाही का, पोर नाही, काहीच नाही. मंडळी, सरकारच्या तुटपुंज्या मदतीवर हा भाबडा जीव जगत असला तरी त्याला कुणाच्या तरी खांद्याचा आधार हवा आहे. यशाचं मूल्यांकन तुम्ही किती उंची गाठली यावर होत नसून तुम्ही आपल्यासोबत किती जणांना त्या उंचीवर नेलं यावर होत असतं.
कटू आहे पण सत्य आहे. मेलेल्या माणसाला खांदा देण्याला लोक पुण्य समजतात, पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा विचार करतात.